हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे यमुना. आपले एस के कांबळे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आपण शिमला मिरचीची रेसिपी कशी केलेली आहे बघा. किती छान चमचमीत आणि हिरवीगार मस्तपैकी अशी तोंडाला पाणी सुटणारी अशी ही शिमला मिरचीची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीत. चला तर मग सर्वप्रथम मी मोहरी 1 चमचा घेतलेली आहे, लसूण खोबरं अर्धी वाटी, जिरेची पेस्ट आणि हळद 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि अर्धी वाटी मी मटकी डाळ, 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे आणि 5-6 शिमला मिरची घेतलेली आहे. सर्वप्रथम मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहेत. त्यात 2 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित तापून घ्यायचं आणि मी 1 चमचा मी मोहरी टाकून घेतलेली आहे. बाकी ते छान आणि कडक फोडणी बसलेली आहे. त्यानंतर मी लसूण खोबरं जिऱ्याची पेस्ट घालून घेतली. त्यानंतर 1 चमचा मी हळद टाकून घेतली आणि 1 चमचा मी धना पावडर टाकून घेतलेली आहे. ते आत्ता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर 5-6 काप केलेली शिमला मिरची मी टाकून घेतलेली आहेत. बघा किती छान आणि धूर मस्तपैकी निघते, एकदम छान आणि कडक फोडणी बसलेली आहे. त्यानंतर मी 1 चमचा मीठ घेतलेलं ती टाकून घेतलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. त्यानंतर बघा आता व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून मसाला आणि मीठ व्यवस्थित चारही बाजूने पसरेल अशी बघा. आणि मस्तपैकी त्याला 5-10 मिनटावरती व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे बघा. आणि त्यानंतर मी मटकी डाळ टाकून घेतलेली आहे, भिजू घातलेली. मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं. त्यानंतर मी मटकी डाळ भिजू घातलेली मटकी डाळ टाकायची, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तेलामध्ये छानशी परतून घ्यायचं आहे. मस्तपैकी झणझणीत असं चरका बसला पाहिजे डाळीला. बघा बरं आता किती सुंदर दिसते, म्हणजे तेलकट छान सुंदर. त्यानंतर आपल्याला सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे बघा. आता आपलं म्हणजे तेल सुटलेलं आहे. आणि त्यानंतर मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, किंवा तुम्ही पाण्याचा शितळाही देऊ शकता. त्यानंतर मी एकदम देण्यासाठी मी प्लेट झाकलेली आहे. आता 5-10 मिनटांनी ती प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा किती छान तेल सुटलेलं आहे, मस्त ना. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मैत्रिणींना शेअर करा. बघा ह्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे अर्धी चमचा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बघा छान, बघा मस्तपैकी प्लेटमध्ये येऊन बसलेली आहे आता आपली ही शिमला मिरच.